नमस्कार मित्रांनो, मी सुरेश निमकर तुमचं स्वागत करत आहे पॉलिटेक्निकच्या या ॲडमिशन प्रोसेस व्हिडिओजमध्ये. तर बघा, येणाऱ्या टाईममध्ये आपण टॉप 10 कॉलेजेस इन महाराष्ट्र, पुणे, संभाजीनगर, अमरावती प्रत्येक गोष्टीवर व्हिडिओज घेऊन येणार आहे. सोबतच तुमच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये आपण एक चांगल्या पद्धतीने तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करणार आहे. सो नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला जास्त जास्त शेअर करा आणि जे पण काही डाऊट्स असेल ते कमेंट बॉक्समध्ये विचारत जा. मी टाईम टू टाईम तुम्हाला तिथे रिव्हर्ट पण करेलच. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो पॅरेंट्स आणि स्टुडंट्सला येतो तो म्हणजे, सर पॉलिटेक्निकची ॲडमिशन प्रोसेस 2026ची कधी सुरू होणार आहे? तर बघा, अजूनपर्यंत काही डेट्स आलेले नाही, अजूनपर्यंत काही ऑफिशियल नोटिफिकेशनसुद्धा आलेलं नाही आहे. पण आपण एक अंदाज लावू शकतो की मागच्या वर्षी किंवा त्याच्या मागच्या वर्षी कधी ॲडमिशन प्रोसेस चालू झाली, त्यावरून आपल्याला थोडासा एक रफली अंदाज येऊन जाईल की यावेळेस ॲडमिशन प्रोसेस चालू होऊ शकते आणि त्यानुसार तुम्ही तुमचं पूर्ण प्लॅनिंग करता येतं. तर चला मी प्रॉपरली स्क्रीन शेअर करून थोडं आपण समजण्याचा प्रयत्न करू की ॲडमिशन प्रोसेस कधी चालू होऊ शकते. पण ऑफिशियल वेबसाईटला आलेलं आहे. तर आपण बघत आहे पॉलिटेक्निक ॲडमिशन 2025-26 इथे तुम्हाला दिसत असेल ते मागच्या वर्षीचं आहे. यामध्ये आपण चेक करूया इम्पॉर्टंट डेट्स. आता जर मी इम्पॉर्टंट डेट्सच्या सेक्शनमध्ये गेलो तर इथे क्लिअरली तुम्हाला ॲक्टिव्हिटी आणि शेड्यूल दिसत असेल. ते यामध्ये बघा, सिरियल नंबर 1 त्यामध्ये क्लिअरली मेन्शन आहे, ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन अँड अपलोडिंग ऑफ रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स बाय द कॅन्डिडेट फॉर ॲडमिशन ऑन वेबसाईट. हे बेसिकली चालू झालं होतं मागच्या वर्षी 20 मे ऑफ 2025 टू 30 जून ऑफ 2025. म्हणजे 20 मेला चालू झालं आणि 30 जूनपर्यंत तुम्ही रजिस्ट्रेशन प्लस डॉक्युमेंट्स अपलोड करू शकत होते. तर मोरलेस हे 20 मेला चालू झालेलं आहे असं लक्षात येतं. आता आपण इन केस जर त्याच्या मागच्या वर्षीचा ॲडमिशन प्रोसेस बघू. मी इथे डायरेक्टली पॉली 24 करतोय, म्हणजे 2024-25 अकॅडमिक इयरसाठी. आता इथे तुम्हाला दिसत आहे फर्स्ट इयर पोस्ट SSC डिप्लोमा ॲडमिशन 2024-25. इथे पण आपण इम्पॉर्टंट डेटच्या सेक्शनमध्ये जर गेलो तर आपल्याला लक्षात येतं 29 मे टू 18 जुलै 2024. म्हणजे जवळपास 29 मेला चालू झालं आणि 18 जुलैपर्यंत ॲडमिशन म्हणजे आपण डॉक्युमेंट्स वगैरे किंवा रजिस्ट्रेशन करू शकत होतो. आता तुमचा एक सिंपल प्रश्न असेल की सर मागच्या वर्षी 20 मेला चालू झालं होतं, त्याच्या मागच्या वर्षी 29 मेला चालू झालं, तर मग हे 9 दिवस अगोदर का बरं चालू झालं होतं? तर बघा, थोडं नाही, इथून 3 ते 4 वर्ष अगोदर म्हणू शकतो. तेव्हा तुमची जी 10ची एक्झाम होती तेव्हा ते मार्चला होत होती. म्हणजे मोस्टली मार्चच्या 2nd किंवा 3rdला चालू व्हायची आणि मार्चच्या एंडला संपून जायची. 28 किंवा 30 मार्चपर्यंत समजून जात होती सगळे सब्जेक्ट्स लाईक टेक्निकल वगैरे सगळे सब्जेक्ट पकडून. अशा वेळेस ही ॲडमिशन प्रोसेस जून जुलैपर्यंत जात होती किंवा रजिस्ट्रेशन प्रोसेस तेव्हा स्टार्ट व्हायची. पण आता काय झालेलं आहे माहिती आहे का, मागच्या काही 1 ते 2 वर्षापासून 10ची एक्झाम जी आहे ती थोडी लवकर स्टार्ट होते. म्हणजे यावेळेस पण तुमची एक्झाम बघा फेब्रुवारीमध्ये स्टार्ट झाली आणि मार्चच्या 20 पर्यंत संपून पण गेली होती ऑलमोस्ट. तर त्याच्यामुळे थोडं कुठे ना कुठे तुमचं प्रोसेस पण जे आहे पॉलिटेक्निकचं ते लवकर स्टार्ट होत आहे. तर मला असं वाटतं मागच्या वर्षीपेक्षा पण या वर्षी थोडी एक्झाम अगोदर संपली. तर असं पकडा 20 मे पकडून चालूच नका तुम्ही असं पकडा की मोरलेस आपलं जे पॉलिटेक्निकचं रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट्सचं जे प्रोसेस आहे ते 10 मेला चालू होणार आहे. आणि आपण जेवढं अगोदर पकडून चालू की 10 मेला चालू होईल त्यानुसार आपण मग बाकीचं प्लॅनिंग करू शकतो. मग डॉक्युमेंट्स काढून ठेवणं म्हणा, कोणत्या कॉलेजेसला पाठवायचं आहे, कोणत्या सिटीपर्यंत आपल्याला मुलाला पॉलिटेक्निकला ॲडमिशन घेऊ द्यायचं, या सगळे डिस्कशन जे आहे किंवा याचं जे अंडरस्टँडिंग आहे हे तुम्ही पुढचे 3 ते 4 वीकमध्ये करून घ्या. तर हे कोणतंही ऑफिशियल नोटिफिकेशन नाही, हा फक्त एक अंदाज आहे की मागच्या किंवा त्याच्या मागच्या वर्षीच्या रजिस्ट्रेशनच्या डेट्सनुसार आपण अंदाज काढतो की मोरलेस 10 मेला चालू होऊ शकते. अजून पण याच्या व्यतिरिक्त काही डाऊट्स असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, कारण तुमचं जेव्हा सबस्क्राईब येतं तेव्हा असं वाटतं की मुलांना आपण हेल्प करत आहे आणि टाईम टू टाईम तुम्हाला पण अपडेट्स मिळून जातं व्हिडिओच्या. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला किंवा त्याचं जे नोटिफिकेशन आहे ते ऑन करायला विसरू नका. विश यू ऑल द बेस्ट.